श्रीकांतजी, धर्मवीर 2 पुन्हा एकदा रिलीज होतो आहे. सर्वांना उत्सुकता आहे आणि आता ट्रेलर लॉन्च झालेला आहे. ट्रेलर बघून सर्वांचीच उत्कंठा जी आहे शिगेला पोहोचलेली आहे. काय सांगाल? मला वाटतं ट्रेलर एकदम कडक झालेला आहे. मराठी आणि हिंदी दोन्ही लोकांना देखील उत्सुकता आहे. धर्मवीर 2 कधी येतोय तो, आणि 9 ऑगस्टला लोकांच्या भेटीला धर्मवीर 2 येतोय. ज्या प्रकारे धर्मवीर 1ला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, दिघे साहेबांना पाहण्याची उत्सुकता, ज्यांनी दिघे साहेबांना कधी पाहिलं आणि त्यांनी पडद्यावरती, मोठ्या पडद्यावरती दिघे साहेबांना पाहिलं, आणि आता धर्मवीर 2 मध्ये दिघे साहेबांच्या आयुष्यामधल्या अजून काही घटना हे लोकांना पाहायला मिळतील. त्यात जास्त इमोशन्स असेल, एंटरटेनमेंट असेल, जास्त ड्रामा असेल मला वाटतं या पिक्चरमध्ये. आणि दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, दिघे साहेब जे जगले, ज्या ज्या घटना दिघे साहेबांच्या आयुष्यामधल्या आहेत, नवरात्र असेल टेंबी नाक्याची, दहीहंडी असेल, मलंगडचा प्रसंग असेल, मलंगडच्या मुक्तीसाठीचा संग्राम असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला वाटतं या धर्मवीर 2 मध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. लोक जशी उत्सुक आहेत, मी देखील उत्सुक आहे की 9 ऑगस्टला जो आहे हा पिक्चर कधी रिलीज होतो आणि कधी पाहतो. या सिनेमामध्ये ट्रेलर रिलीज झाला, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे जो सगळ्यांच्याच कानामध्ये अजून देखील आहे. आनंद दिघे साहेबांच्या तोंडी हा डायलॉग आहे की हिंदुत्वाला मिठी मारण्यासाठी सांगितलेली आहे, तर काहींनी आघाडीला मिठी मारलेली आहे. बघा, मला वाटतं ज्या गोष्टीसाठी दिघे साहेब लढले, झगडले, जगले, बाळासाहेबांनी जे विचार सांगितले, त्या सगळ्या विचारांवरती आम्ही जगतोय. इतके वर्ष पक्ष जो आहे हा लढतोय. आणि काही लोकांनी जे आहे फक्त सत्तेसाठी हिंदुत्वाला दूर केलं. तर मला वाटतं हिंदुत्व खऱ्या अर्थाने जगण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं, पुढे घेऊन जाण्याचं काम, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं. जे दिघे साहेबांनी शिकवलं ते शिंदेसाहेबांनी केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.